सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या घरगुती जीवनामध्ये सुख आणि शांती अनुभवाल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. तुम्ही आर्थिक स्थितीबाबत थोडे कमी चिंतेमध्ये राहाल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय केल्यानं तुम्हाला नफा मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही आज फिरायला जाल. तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. नवीन कामामध्ये यश मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रेम जीवनामध्ये नाविन्य येईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना हा करावा लागेल. भावांच्या सहकार्यानं तुमची प्रगती होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामांमुळे मानसिक तणाव वाढेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक क्षेत्रामध्ये प्रसिद्धीचा असेल. त्याचा तुम्ही सर्वत्र विस्तार करू शकता. तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आज आदर होईल. व्यस्ततेमुळे प्रेम जीवनामध्ये अंतर येऊ शकतं. संभाषणातून तुम्ही समस्यांवरती उपाय शोधण्यामध्ये यशस्वी व्हाल. वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्ही विचार कराल. अचानक तुम्हाला प्रवास करावा लागेल. महत्त्वाची कागदपत्र आणि दागिन्यांची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग उघडेल. तुमची सर्व कामं अगदी सुरळीत पार पडतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये आज परिस्थिती अनुकूल असेल. तुम्हाला कोणतेही काम करायचं असेल तर विचारपूर्वक करा. त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक संपत्ती मिळवण्याची तुम्हाला प्रबळ शक्यता आहे. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. प्रवासाला जाण्यापूर्वी विचार करा. जीवनसाथीदारासोबत आज तुम्ही चांगला वेळ घालवाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांच्या भविष्याची काळजी वाटेल. भावनेच्या भरामध्ये कोणाकडेही व्यक्त आज होऊ नका. भविष्यामध्ये समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. सासरच्या बाजूनं संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबचे प्रवास घडतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शिक्षणामध्ये अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. एखाद्या नातेवाईकाला पैसे तुम्हाला द्यावे लागतील. आज कुठलाही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येईल. विवाहयोग्य लोकांना चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रम होतील. व्यवसायामध्ये नवीन काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कुटुंबाची तुम्हाला साथ मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज मित्रांच्या मदतीने रखडलेली कामं तुमची पूर्ण होतील. आर्थिक उत्पन्न आणि खर्च दोन्ही समान राहतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. आरोग्याबाबत काही महत्त्वाची पावलं तुम्हाला उचलावी लागतील. भविष्यासाठी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आई वडिलांचं प्रेम आणि आशीर्वाद तुम्हाला मिळेल. जुन्या गुंतवणूकदारांकडनं उत्कृष्ट परिणाम मिळतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाऐवजी तुम्ही मौज मजा कराल. नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या.
तुम्हाला कामाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. भविष्यासाठी काही कौशल्य तुम्हाला निवडावी लागतील. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये रस दाखवाल. नवीन करार निश्चित झाल्यानं भविष्याबाबत तुम्ही चिंता जी करत असाल ती कमी होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील. जोडीदाराचा राग घालवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. घरगुती तणाव दूर होईल. वरिष्ठांच्या अनपेक्षित सहकार्यामुळे तुमचं मन हे उत्साही राहील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला समतोल ठेवावा लागेल. भविष्यामध्ये तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, परंतु तुम्हाला कामामध्ये अधिकची मेहनतही घ्यावी लागेल. भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील. प्रेमजीवनामध्ये नवीन वस्तू मिळतील. नोकरीच्या ठिकाणी काही गोष्टी बदलतील. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये खेळकरपणा असेल. सर्वांशी तुम्ही प्रेमानं वागाल, ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. नोकरीमध्ये बढतीची दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या रागावरती मात्र नियंत्रण हे ठेवावं लागेल. कोर्टातील प्रकरणही तुमच्या बाजूने लागतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याबाबत तुमच्या कुटुंबाचीही तुम्ही काळजी घ्या. पैशांची आवक अधिक असल्यानं तुम्ही आज आनंदी व्हाल. व्यवसायामध्ये गांभीर्याने विचार केल्यास तुम्हाला यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.